अगं हे फूल बनवते मी आता. हा माऊली टिळा बनवायचा आहे. तर याला पहिले 5 साकळ्या घेतल्या. 5 साकळ्यामध्ये आता याला 12 टाके घ्यायचे आहेत आपल्याला. 12 खांब घ्यायचे आहेत. असे करत करत ना आपल्याला हे 12 खांब घ्यायचे ते. आणि हे 12 खांब घेतले ना, मग 12 खांब घेतले की हे असं होणार फूल. हे असं फूल झालं ना, मग त्याच्यावरती असं आपण हे धागे लावायचे. आणि मग तो टाका आपल्याला पूर्ण माऊली टिळा आपल्याला असं हे करून घ्यायचं असं. आता हे झालं ना 12 खांब, 5 खांब घेऊन नंतर 12 खांब घेतले. 5 साकळ्या घेऊन त्याच्यावर 12 खांब घेतले. आता 12 खांबमध्ये 2-2 असे खांब घ्यायचे. असा धागा लावून घ्यायचा. असं जॉईन करून घ्यायचा धागा. हे आता हे असं झालं ना, आता ह्याच्यात आहे ना आपल्याला हे 2-2 खांब करून असे बाजूनं 24 खांब घ्यायचे ते. हे 3 खांब झाले, साकळ्या झाल्या. आता हा 2 झाले. असे करत करत ना हे आपल्याला 24 खांब घ्यायचे. मध्ये एक साखळी टाकून द्यायची. मग हा माऊली टिळा आपला तयार होणार. बघा असे आपल्याला हे बाजूनं 24 खांब करायचे ते. मध्ये एक एक साखळी घ्यायची, म्हणजे कसं जरासं हे नाही होणार. नाही जरासं हे झालं तर साखळी नाही घ्यायची. साखळी घेतली ना का ते एकदम हे होतं एकदम. हे आता ना सध्या माऊली खांबचं तोरण आहे ना, लेटेस्ट पीस चालू आहे आता. खूपच चालू आहे आता. आता मला कुठे बडोद्यावरून धुळ्यावरून ऑर्डर आलेली आहे. आता हे बनवून त्यांना द्यायचे आहेत मला. तुम्हाला पण हवे असल्यास ना तुम्ही पण सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि काय असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझा नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यावर तुम्ही सांगा मला तुम्हाला कसं हवं आहे, कुठला कलर हवा आहे. त्या कलरने पण मी बनवून देऊ शकते. आणि याला जास्त धागा लागत नाही. एक 20 रुपयाचा रिळ आणला, 10 रुपयाचा आणला ना, ते फक्त असे टिकल्या करायच्या आणि साईडने असं लावायचं. फक्त त्याला एवढं टिकले आणि मग खाली ना गोंडे लावायचे. परत मी याचा उर्वरित भाग ना तुम्हाला पूर्ण झाला का उद्याच्या ह्याच्यात दाखवेन तुम्हाला. ओके.